ड्रायव्हरला एक मारतो देव ड्रायव्हर जवळ येऊन देत नाही. त्याला मी घेतो त्याला घ्या की कुठे 4 ते 5 वेळा बोललो. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज सध्या आपण पांडे गावात आहोत. जे हिंदकेसरी मैदान झालं पेडगावचं त्यातला हा सोन्या मानाचा मानकरी ठरला आहे, तर त्यासाठी आपण त्यांच्या दावणीवर आलो आहे. तर नमस्कार मालक. नमस्कार. नाव सांगा तुमचं. नाव माझं बसवराज भीमराव पुजारी, गाव पांडे. आता ही आपला बैल, त्याचं नियोजन कसं झालं होतं? कालच्या मैदानाचं आपल्या हिंदकेसरी मैदान जी पाडेगावचं झालं पेडगावचं, तर त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. ते आमचा 8 दिवस झाला पायरा चालला होता. आबा डोंगरे यांचा नंद्या त्यांचा. मग ते आमचा ड्रायव्हर आहे अतुल ड्रायव्हर अनवडीचा. तर तो म्हणे तोच बैल आपल्याला त्या मैदानाला चालणार आहे रान ते पळायला. मग ते ड्रायव्हरनं माझ्या आधी मला म्हणला बोला, पण त्यानं माझ्या आधी त्यांच्याशी बोलणं झालं, ते देतो म्हणले. तिथून परत आम्ही अंगापूरला मैदान होतं 15 तारखेला. तो बी बैल पळायला गेलता, आम्ही बी गेलतो पळायला. आम्ही गटालाच मार खाल्ला, म्हणजे आमच्याबरोबर जो बैल होता ते तास पलटलं. मग परत आम्ही घरी आलो, त्यांच्या बैलानं तिथं फायनलला राहिला. मग परत आम्ही संध्याकाळी विचारलं की आता कसे गुलाबात बैल राहिला. त्यांना फोन केला की बाबा आपलं पायरा फिक्स आहे का. मग ते म्हणले ठीक आहे. मग त्यांनी म्हणले आमचा जरी बैल गुलाबात असेल तरी म्हणले आम्ही शब्द दिलाय, आम्ही तुमच्या पेडगावला तुमच्या पायऱ्यावरच पळणार. परत ड्रायव्हरचं बोलणं झालं, मग आम्ही पावती टाकली. तर आता ही वासरू आपलं घरचं का विकत आणलंय, कसं काय? नाही, विकत आणलंय. आदत 8 महिन्याचं वासरू होतं. माळशिरस आम्ही सोलापूरला गेलतो कामानिमित्त. येता येतं एक ते बबन ड्रायव्हर अनवडीचा त्यांचा मित्र आहे ते भैया चोरमुले. त्यांचा फोन आला की माझ्याकडे गाडी उतरली वासरांची बघायला. मग आम्ही माळशिरसमध्ये घरी त्यांच्या बघायला गेलो. मग तिथे एक 8 वासरं होती, त्यातलं हे वासरू जरा बरं वाटलं म्हणून मी विचारलं. आणि तिथून आम्ही आलो आणि परत फोनवरच ह्याचा व्यवहार केला आम्ही. मग हे लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही घेऊन आलो 8 महिन्याचं असताना. बरं, आता आपण आत्तापर्यंत किती मैदानं पडलो किंवा कुठं कुठं गटपात झाला किंवा कुठं कुठं आपण नंबरात राहिलो, त्याबद्दल जराशी आम्हाला माहिती सांगा. आमचं पहिलं आदतमध्ये पहिलं मैदान पारगाव खंडाळा. तिथं कडनं सेमी काढला होता. तिथं आम्ही 2 नंबरला राहिलो पारगावमध्ये. मग तिथून नंतरनं एक महत्त्वाचं कोरेगावच्या आम्ही मैदानात गेलो होतो. म्हणजे आत्तापर्यंत ह्याने आदतपासून कधी ह्यानं मार गटाला खाल्ला नाही. फक्त एक 2-3 मैदान आम्ही फक्त मार खाल्ला. आणि तर जाईल तिथं गट काढायचंच वासरू. आणि मग तिथे एक गोळी ड्रायव्हर आम्हाला भेटला कोरेगावच्या मैदानात. मुळशीचा गोळी ड्रायव्हर. त्यानं गाडी हाणली की संध्याकाळी जाताना फक्त त्यानं माझा नंबर घेऊन गेला की म्हटला तुमचं वासरू पळते या. मग तवा हा खोंड खरा उजेडत आला. बस आम्ही 6 महिने त्याच्या आधी इथं पळत होतो, पण आम्हाला कोणी विचारलं नाही. पण जेव्हा त्या म्हणजे बारीक आहे ते पोरा, किती 16-17 वर्षाचा असेल, पण त्यानं फोन केला की दुसऱ्या म्हणजे 4-5 दिवसांना म्हणला तुम्ही पुण्याला बैल घेऊन या, मी गाडी भाडं देतो. म्हटलं गाडी भाडं देऊ नको, फक्त आम्हाला बैल चांगला लागा. आम्ही गेलो. मग तिथं बी आम्ही टाकाटाकीत राहिलो सेमीला. मग नंतर त्याचं सहकार्य त्या मुलाचं चांगलं म्हणजे ते. आणि समालोचक मयूर तळीकर ह्यांनी घरं हा लय सहकार्य दिलं. कसं असतं जेव्हा पुकारणारा बी असतो, समजा गाड्या सुटल्या ज्या वेळेस खोंड पळतो आणि तो माणूस समजा बोलणार पुकारणार सारखं नाव घेईल, तेव्हाच पब्लिक लक्ष होतं की अरे हे खोंड आहे का हे कोण. तेव्हा हा खरा उजेडत आला. आणि गोळी ड्रायव्हरनं मग पैरे चांगली करत नेली. मग आम्ही परत पटरावाडीचा शिट्टी घातला. मग शिट्टी होता पटरावाडीत कडनं सेमी काढला. आतिडमध्ये कडनं सेमी काढायची. बऱ्यापैकी आदतमधली सगळे सेमी आमची कडचेच, एक बी मधून सेमी लागला नाही. आम्ही 2-2.5 वर्ष झालं म्हणजे ह्या क्षेत्रात उतरलोय, पण आमची सेमी जे आदतमधली ते सगळं कडनं, एक बी मध्ये सेमी लागला नव्हता आम्हाला.
बरं आता हा नाद तुम्हाला कसा लागला? आता पांडे गावाला बगाडाचा बी खेळ चांगल्या पद्धतीने होतो, मग आता बगाड करत असताना इकडं शरीर क्षेत्रात वळला तुम्ही अचानक, म्हणजे काय नक्की? आमच्यात पहिल्यापासून घरी बैल. बर. आणि आता परत ती जी 2 बैल आहेत, मी लहान खोंड आणून ती बैल तयार केली होती. मला बैलांचा आधी पहिल्यापासून लहानपणापासूनच मला बैलांचा वेळ. मग मी परत खोंड घेतला, खास घेतला मी शेती कामासाठी. म्हणजे एक काळा आणि एक पांढरा अशी 2 मोठी बैल दावणीला ठेवायची. ह्या हेतून मी हा खोंड आणला की म्हटलं दोन्ही पांढरे असतात. तर माझं म्हणणं होतं की काळा बैल आणि एक पांढरा बैल हे दावणीला बैल ठेवायचा. पण ह्याला आम्ही फेरायला गेलो तर तिथं लय पळालं. सगळी म्हणली की वासरू कुठलं. तिथून मग म्हणलं चला एक मैदान. मग बबन ड्रायव्हरचं सहकार्य, त्याने 1-2-3 बैल त्याच्याकडची चांगली मला दिली. आम्ही गेलो की गट काढला. कुठल्याही मध्ये एक मैदान गट काढला, परत दुसरीकडे गेलो पळायला, नुसतं गट काढायचो आम्ही. हलकी बैल घेऊन. असं नाही की कोणाला पैसे दिलेत आणि बैल, तसलं आम्ही केलंच नाही. आणि म्हणजे वायदी कोणाला देणार बी नाही आणि कोणाची घ्यायची बी नाही आपल्याला. मग बरेच जणांचा फोन आला की हा बैल घाला, 20,000 द्या, तो द्या. म्हणलं तुम्ही या, माझं मी येतो. तर नाही तर आपल्याला काही म्हणजे हा क्षेत्र पैशाचे, पैसा आहे तरच हा नाद आहे. सामान्य माणसाचा हा खेळ नाही. जरी आता मी काम करत, घरचं काम करून परत मी कामाला आहे, जॉब करतो. काय करता? मी नितीन पाटलांच्याकडे पोल्ट्रीवर कामाला आहे. माझा हा संघर्ष घरातला परपंच चालवत हा नाद कशा पद्धतीने जोपासता, ह्याच्यासाठी त्रास हा लागतो. खाया, त्याचा रती वैरण किंवा त्याला ओला चारा, जायचं मैदानावर सुट्टी, मग ते नियोजन कसं असतं त्याबद्दल थोडं सांग. ते आता काय, त्यातून आपले जे मित्र आहेत, हारून ड्रायव्हर, गिरीश पवार, नागेश चव्हाण, आबी यादव, हे जे मुलं आहेत ना त्यांचं सहकार्य. म्हणजे नुसता जरी ह्याचा मालक मी जरी असलो, पण ह्याच्यावर जी 5-6 जण आहेत ना, हे महत्वाचे. काही वेळेस मी ह्या मुलांना सांगतो ही घ्या गाडी, हे खोंड, हे पैसे, की तुम्ही जा, मला वेळ नाही आज. मग ही म्हणत नाही की आम्ही नाही जाणार, हे जातात घेऊन सगळं. म्हणजे स्वतःच असं काही सांभाळतं, त्यामुळे काही अडचण नाही. कारण की ह्या क्षेत्रात कसं आहे, पैसे हे तरच नाद आहे. मग आपण बी कामावर सुट्ट्यालाही मारत नाही. आणि शक्यतो आम्ही मैदान हे रविवारचं जादा खेळतो. ज्या दिवस सुट्टी आहे ना तेव्हाच मैदानचं नियोजन करायचं. असं नाही मैदान कधीही पडतात ना, यात्रेचे, वाढदिवसाचे. पण आता हे करत असताना एखादी वेळेत जिव्हाळी लागलेला एखादा मैदानातला शब्द किंवा एखाद्यानं असं हिनावलेलं ह्या क्षेत्रात लय असतंय असं की बाबा दररोज आपण मैदान घेऊन नादासाठी खेळत असतो, पण ह्याची ईर्ष्या बी लय महत्वाची. ती ईर्ष्या असल्याशिवाय मालक बी टाटरपणा दाखवत नाही किंवा बैल बी तसा पळत नाही. बैलात लागती ती बैलाच्या गांडीत असलेली दमक. प्रत्येक बैल आता जवळजवळ बरीच बैल पाहतात. आता या पेडगावच्या मैदानात नाही म्हणलं तरी 1000 गाडी पडली, 1000 गाडी, त्यातनं 10 नंबर आपण 10 गाड्या राहिल्या, गाड्या आल्यात, त्यातनं आपला नंबर आहे. तर त्याबद्दल थोडं सांगा की बाबा. नाही काय आलं, हे आम्ही 2 वर्ष चालतो. आमच्याकडे एकही महत्वाचं तुमचं अभिनंदन हिरार बावधन पेशंट. कारण की आमच्याकडे आता आम्ही 2-2.5 वर्ष पोहतोय. आदत म्हणजे माझे 6 गोल आले माझ्याकडे. आमचे हिथं आपल्या इथं बी आहेत, पण सांगून सुद्धा आले नाहीत की मुलाखती गेला. आज पहिल्यांदाच पेडगावचं झाल्यावर म्हणजे तुम्ही स्वतःहून फोन केला, तुम्ही आला की असं आम्ही येतोय. आम्ही आलोय त्याचं कारण म्हणजे तालुक्यातला आपलं बी नाव आहे त्यात, की आपल्या तालुक्यातला एक बैल पळतोय, जिल्ह्यातला बैल पळतोय. आम्हाला बी स्वाभिमान आहे, अभिमान आहे तुमचा. आम्ही 1 फेब्रुवारीला मुळशीत 1 नंबर केला होता. आता ह्या चालू महिन्यात 1 फेब्रुवारीला मुळशीत मैदान होतं. गोळी ड्रायव्हरनं नियोजन केलं. फक्त म्हटलं बैल घेऊन या. आम्ही 1 नंबर करून सुद्धा आमची कोणी म्हणजे मुलाखत घेतली नाही. म्हणजे कसे समजा ठराविक लोक काय करते, ज्याचे मोठी बैल आहेत का नाही, जो मोठा मालक त्यांच्याकडे न सांगता त्यांच्या घरी ते जात असतात सर्वसामान्य. पण आज आता आम्ही 2 वर्ष झालं संघर्ष करतोय ना, आणि आम्ही स्वतः कधी म्हणत नाही की बाबा तुम्ही 2-3 वेळाला बोललो, पण ते हा एवढंच उत्तर दिलं त्यांनी, त्यांचा रिप्लाय काय आला नाही. पण आज आता समजा परवा पेडगाव झालं, तुम्ही स्वतःहून फोन केला की असं तुम्ही आला, त्याचं महत्वाचं अभिनंदन. अश्रू आणला आपण तिथनं. पहिला पेहरा त्याला कधी टाकला तुम्ही? पहिला पेहरा 1-2 महिने सांभाळलं घरी. मग तिथून एक जोशवीला फाटी, तिथं मग घरचाच बैल होता एक पळणारा आधी, म्हणजे खोंड होतं आपल्या घरच्या गाईचं होतं, त्याच्यावर फेरा काढला होता. शेनं हारून ड्रायव्हरनंच पहिली गाडी हाणली होती. मग तिथून तो म्हणला की वासरू पळल ह्याच्यावर लक्ष द्या. मग तिथून आम्ही हे आता ह्याला चारा बिरा काय देता किंवा रतिबाचं नियोजन काय असतं? आता बरेच लोक आम्हाला सांगत नाही तर रतिबी देत होती. एक सामान्य शेतकऱ्याचा तुम्ही मुलगा किंवा शेतकऱ्याचा बैल हा, तर सर्व खरंच सांगतो आपण, काय दडवून नाही. तर काय नियोजन असतं? आता घरी बैल असल्यामुळे आमच्याकडे गव्हाचा बारडा आणि फलटणी पेंड असतीच.
आणि मग ह्याच्यासाठी शेंगदाणा पण भरडा शर्यत दुसरं आम्ही काही देत नाही. आणि आम्ही 15-15 दिवस बी रतीब देत नाही. रतीब संपला ना आम्ही 15-15 दिवस आणत बी नाही किंवा संपल आणा तसं काय नाही. फक्त वैरण टायमिंगला सकाळी आणि संध्याकाळी त्याचं धुणं आम्ही आठवड्यात एकदा दोनदा तर धुणारच. पवनीचं नियोजन हा पवनी तर घरा शेजारीच कॅनल आहे. पाणी असेल ना की 3 दिवसाला आम्ही आत पाणी पाजा नेले की आत सोडायचं. आत त्याला धरायला लागत नाही काय ना आत जाणार फिरून माघारी येणार. बरं आतापर्यंत चांगली टॉपची बैल पाहतात त्यात कधी असं वाटलं का की एखादा बैल पैसे देऊन घालावा किंवा असं वाटलं का मनाला की मागितल्याला आणि दिला नाही बैल असं झालंय कधी? हा नाही एक जणाला मागितला होता बैल पण ते हो आज देऊ थांबा आमचं नियोजन झाले 4 मैदानं झाले थांबा अशी कारणं दिली. पण काय झालं आणि त्यातून बी चांगल्या लोकांना विचारलं वासरू एवढा आपण पळून सुद्धा माझे कडं जे सेमी ज्यादा आहे मधून सेमी कोणी काढतं जो कडं सेमी काढतं तेच खरा पळणारा बैल. पण मी चांगल्या बैल मला विचारलं तरी अजून वायदी किती देणार हे डायरेक्ट त्यांची उत्तर वायदी किती देणार. मग आपलं पहिलं का एकटा आपण सामान्य मग आपल्या डोक्यात की कुणाला वायदी द्यायची नाही. तुझा भलं 3 नंबर 4 नंबरातला बैल घ्यायचा त्याला घालूनच आता दारवलीमध्ये गोळी ड्रायव्हरनं एक चांदखेडचा लक्ष अर्जुनचा घातला हा तर आमच्या ह्याच्यात फायनलला बकासूरची बी गाडी होती म्हणजे चांगल्या गाड्या त्यात आम्ही 1 नंबर गेला. तरी म्हणजे अजून कोण म्हणलं ना की तुला स्वतःहून की बाबा तुमचं खोंड पळतोय तर आपण एक अजून म्हणजे कोणाचा फोन नाही म्हणजे असं आहे ह्या क्षेत्रात. हा म्हणजे अशी बरीच बैल अंधारात आहेत ते आपल्याला उजेडात काढायचे. आता तुम्हाला सांगतो काल सुद्धा आपण पेडगाव राहिलो आबांचा नंद्या म्हणजे तो बी अंधारातला बैल हा बी अंधारातला बैल. पण ह्यांनी ते पेडगावमध्ये दाखवलं की अंधारातली बैल किती स्पीडची आहेत. फक्त मोठ्यांचे काय ठराविक पैरेत मोठे ते त्यांच्यात वारगळून पळतात. आपल्यातच काय झाले शिव असा बोलला शिवाय झालं ह्याला नाही द्यायचा त्याला ह्याच्यामुळे नाही तर आपल्यात सुद्धा चांगली बैल पळणार आहेत आपल्या इथल्या भागात सुद्धा. फक्त अंधार आहे. फक्त काय होतंय पोरांची 4-5 जण ग्रुप असतो गावातला तू त्याच्यावर पळून जरी असेल गावात काही वाद असतो ते म्हणतोय त्याला तुम्ही बैल द्यायचा नाही असं होतं. पण आपल्या भागात बी बैल पळणारी चांगली फक्त ते आपल्यात नियोजन होत नाहीत. ह्यानं सांगायचं त्याने कट मारला त्याने हे केलं गाडीनं तास कशानं बदललं का हे बघा बैल मग नुसतंच सांगायचं पैरा झाला ते तू नको घालू त्या बैलाने मागच्या मैदानाला तास बदललं ते बैल मागं पडला. पण ते कसे शिशेवट मुक जनावर आहे ह्याला काय तर असं काय सांगणार आहे का आपल्याला. म्हणजे आपण बी अभ्यास करा की बाबा आपल्याला बी कळतं ना की बा स्पीड काय आहे काय नाही. बरं आता ज्या दिवशी आपण पेडगावला पडलो सामना निकाल दिला त्यावेळेस आबांची प्रतिक्रिया आपण बघितली. तुम्ही काय विचार केला त्यावेळेस आबांचं तुमचं बोलणं झालं असेल त्यावेळेस काय झालं सीमेला एक निम्म्यातून गाडी पुढे आली ह्याच्यावरची गाडी कट झाली आणि ह्याच्या पायाची पत्री खेळ्यासहित अख्खी उपसली त्यामुळे हा बैल तिथे सीमेला थोडासा कमी डिम झाला. नाही तर हा आपल्याला सामना होत नव्हता. आपण निकालच सुट्टा घेतला असता पण ह्याच्या पायाची पत्री चालू मध्ये 100 बोरच्या 200 फुटात पत्री उडली खेळ्यासहित निघाली आणि ती त्याच्या पायाला बी लागली गुडघ्याला लागली त्याच्या. मग आबांनी सामना झाला मी पहिला फोन केला सरांना त्यांना म्हणलं की सामना झालाय निकाल काय आहे ते तुम्ही बघा. ते म्हणले आता कसं तो माणूस जिथं खरं आहे ते खरंच बोलणार म्हणजे कुणावर अन्याय नाही करणार. मग परत मला सगळ्यांचे बोल की तू सरांना फोन कर आबांना नाही मग तेव्हा मला माहिती तो माणूस आहे ना म्हणजे कोणाला आपला असून ना ते दुसरे तो माणूस सगळ्यांना एकसारखाच न्याय देणार. मग मी आबांना फक्त म्हणलं आबा सामना जरी झाला तर म्हणलं तुमचा नंद्या त्यांनी मला विचारलं काय करायचं कोणाकोणाचं. मी आबांना म्हणलं आबा तुमचा नंद्या आपल्या म्हणजे ते म्हणले ना तुमचा एक बैल पाहिजे तर आमचं वासरू काय नको तुमचा नंद्या. शेवट आता कसं आहे ते माणूस लय जुना माणूस ह्या क्षेत्रात खेळणार आता शेवट त्यात उतरतं वय त्यांचं म्हणून म्हणलं की त्यांचा आपला अजून आहे म्हणून आपण मागे पुढे पळू शकतो. म्हणून मी पहिला शब्द त्यांना आबांना सांगितलं आबा माझा खोंड काय नाही ती जर म्हणली तुमचा बैल घाल तर मी सांगितलं पहिला नंद्या तुमचा घाला आणि मग त्या दोन्हीपैकी कुठला बैल येईल ती असं आपण पळूया म्हणले चालते. मग ते बारीक ड्रायव्हरचं आबांचं बोलणं झालं नंद्या आणि रायफल. मग त्यातून परत ते मुंबईवाले होते दोरलीवाले त्यांचं ते म्हणे की नाही आमचं. मग शेवट आबा स्वतः म्हणले वाद काय नको आपल्यामुळं मैदान थांबतं 1 तास झालं गोळ चालला होता तो शेवट नेमानं सामना झाला म्हणजे तुझा एक बैल आमचा एक बैल हे नेमानं पाहिजे होतं. आणि ती जरी बैल मोठी असेल त्यांनी बी विचार करायला पाहिजे होता की शेवट कसं आहे अंधारातली बैल होती तर त्यांनी एक बैल आमचा ते एक त्यांचा एक आमचा घ्यायलाच पाहिजे होता.
पण शेवटी बी मोठी आणि आबांनी मोठं मन दावलं. आबा म्हणले आपल्यामुळं एवढं पब्लिक आहे, सगळा समाज आहे, युट्यूब सगळे बघतात, पण म्हणले आपल्यामुळं खोळांबा नको, एवढ्या मोठ्या मैदानाला आपल्यासाठी आपल्यामुळं गालबोट नको. म्हणलं आबांनी लगेच सांगितलं त्यांची गाडी पळत असली तर पळू द्या आम्हाला, कारण शेवट कसं आहे त्यांची बैल मोठी. जरी समजा आबांचा नंद्या पळला असता, आमचा पळला असता, तरी समाज दिसला असता ना की बाबा हे बैल अंधारातला बैल घेऊन का होईना गाडी पण त्यांची भावना झाली नाही. चला हे अंधारातले बैल आहेत ना, एक तुमचं नाही एक आमचा, त्यांचं म्हणणं की आमची बैल पळतात आम्हीच पळून. मग शेवटी आबा बोलले की आपल्यामुळं म्हणले अडथळा नको, हे काय मैदान काय रोजच चालू आहेत, म्हणले तुम्ही तर तुम्ही पळा, काही अडचण नाही. मग मी स्वतः सांगितलं आबा तुम्ही जी म्हणाल ते आम्हाला मान्य. मग बाकीची मुलं म्हणत होती की नाही हे मोठं हिंद केसरीचं मैदान, सगळ्यांना अपेक्षा आहेत ना, प्रत्येकाला अपेक्षा की हिंद केसरी मैदान आपला खोंड फायनलला पळला पाहिजे. पण शेवट आम्ही आबांना विचारलं आबा तुम्ही जे म्हणाल ते पूर्व दिशा. बरं, आता सर्व झालं ही, पण प्रत्येक बैल पळला आम्हालाही माहीत होतं, जी बघणारे त्यांना प्रत्येकाला वाटत होतं की जी जुनी बैल आहेत ती येत्याला ह्यावेळेस. पण बऱ्याच लोकांना असा अनुभव होता की जी ड्रॉपिंग टेस्ट जी काढली तेव्हापासून बैल जी टॉपची ती पळायची बंद झाल्यात. आणि आता पेडगावच्या मैदानात असा एखादा बैल येणार आहे किंवा सर्वांनाच माहित होतं, जसं पुशेगाव मध्ये झालं तशीच ही अपेक्षा होती आम्हाला की ह्या मैदानात कुठला तरी नवीन हिरो यावेळेस येणार, कारण सर्वच बैल नवीन आहेत. ह्या आताचे 10 नंबर मध्ये आहेत की असं नाही एखादा बैल जुना असेल, पण सर्व बऱ्यापैकी नवी बैल आहेत. जर ही टेस्ट बद्दल काय सांगाल की बाबा ती जी केलं होतं टेस्ट ही झालीच पाहिजे. शेवट कसं आहे आता काही लोक आपण काय ह्याला आहे ना आपण नाद म्हणून करतो, आपण नाद आपण ह्याला कधी गोळी देत नाही. मग काही लोक म्हणतात की त्याला मेगालॉकच्या गोळी द्या, हे द्या, कणकली. त्याला बैल फ्रेशचा असेल तर त्याला औषध आणि इंजिन द्यायची काय गरज. समजा नरम आहे ते एक मैदान लगेच कॅन्सल करणार आहे बाबा आम्हाला पळायचं नाही. पण माणसं काय करतात, मैदान चांगले की कुठं इंजेक्शन मार, कुठं गोळ्या दे, काय असेल ते आपण कधी केलं नाही. पण सांगतो जे म्हणतात ना, पण आपण कधी करणार बी नाही. तसं काय असेल ती पेंड खा, वैरण खा, त्याच्यावरच. आणि आपल्याला कळतं ना की बा हा फ्रेश आहे नाही फ्रेश. मग बाबा फ्रेश नसेल सांगायचं बाबा बैल नरम आहे आमचा नाही पाळाय. पण ते इंजेक्शन आणि गोळ्या देऊन हे काय बैल म्हणजे ते जबरदस्ती नाही ह्यांना करायचं, कारण कसं हा बोलू शकत नाही काय दुखतंय काय नाही. मग 4 दिवस बसून राहील, परत पुढची मैदान आहेतच ना आपल्याला. आयुष्य बरंच पडले. आता दाती कसा आहे तो 5 दाती जाणार म्हणजे आता जुळ म्हणजे आदतपासून पळतोय. आणि महत्वाचा हा आदतपासून जो पळतोय ते अजून आता सुद्धा आम्ही परवा राहिलो, पण आमच्या बरोबर जेव्हा आम्ही पळत होतो आदतला जेवढी टॉपची वासरू पळाली ना ती आत्ता एक ही वासरू दिसत नाही की हा आमच्यावर पळत होता आणि आत्ता बी बैल राहते. काही बैल फक्त आदतमध्ये पळली, फक्त आम्ही काय केलं लय पैसा असून चालत नाही. माणसाकडे पैसे लय असले ना की 4 दिवसाला आज आता आपण समजा सेमीला टाकाटाकीत मार घालला लगेच 2 दिवसांना तिथं पळ म्हणजे अपेक्षा लागतात. पण माणसानं कसं आहे समजा एक मैदान खेळलं ना आता आदत वासरू कमीत कमी 10 ते 12 दिवस 15 दिवसानंच वासरू पळलं पाहिजे तर ते टिकून राहणार. आणि आमच्याबरोबर मला अजून म्हणजे मैदानात गेले असं वाटतं ना की आपल्याबरोबर हे वासरू पळत होतं ते गट काढत नाही. आज आपण टप्पे देत का व्हायना आलो पण आम्ही रुटीनमध्ये आहे 2 पावलं मागं आता आपण आणि आम्ही बकासूरवाले साम्राज्य त्यांनी आम्हाला फुरसिंगीच्या मैदानात त्यांचा साम्राज्य तो त्यांनी आम्हाला मागितला तर आम्ही म्हणलं ठीक आहे आम्ही देतो तुम्हाला. ते आमची सगळे म्हणलीत आणि बाकीचे काही मोठी माणसं ती काय म्हणली तुम्ही त्यांना दिला तर त्यांचा बकासूर तुम्ही घा. एक तर बकासूर बोलतो उजव्या खांदी आपला बी बोलतो उजव्या खांदी. फक्त सगळे म्हणले की तो बैल घाला तुम्ही का दे. मी 2 वेळा बैल दिला त्यांना, एक साम्राज्याला दिला आणि तो वैभव मामा त्याचा बबन किकलीच्या फाटीवर त्यांना एकदा आपण त्यांच्यावर पळलो. पण मी स्वतः त्यांना म्हणलं नाही की मला तुमचा बकासूर दे. कसं आहे त्या बैलाला स्पीड आहे आपण बी त्या पद्धती काय होतं लय बी स्पीडचा घालून काही उपयोगाचं नाही. एखाद्या वासरू ब्या घेतं काय होतं ना म्हणजे आता समजा बकासूरने भरपूर बैल वासरं आदतची उजेडात आणली पण ती वासरू म्हणजे 3-4 मैदानात दिसत नाहीत. मैदानात कसं होतं आता आम्ही त्यांना 2 वेळा बैल दिला आम्ही स्वतः गेलो आम्ही त्यांना काय बोलतो ते म्हणले काय भाडं देतो मी घेतलं नाही आणि त्यांनी ते म्हणत होते तुम्हाला भाडं देतो तुम्ही तिकडे. आम्ही गेलो सगळं केलं पण आम्ही त्यांच्या फक्त आम्ही त्यांना काय म्हणलं आम्हाला लागेल द्यावा बैल द्या. सगळी बोलली की आपल्याला तो घे आपल्याला घे पण आपण बी बैलाला तो बैल पळतोयच पण त्या बैला स्पीड बी देते आपण बी त्या अजून रेंजमध्ये नाही. आणि काय होतं अजून हा बारीक आहे आपण आत्ताच त्याला धपका बसला तर काही बैल आरण येतात
बॅग येतात म्हणून स्पीडची त्यांना 2 वेळा दिला, पण मी अजून स्वतःहून बोललो नाही की मला तुमचा बैल द्या म्हणून. पहिल्या दिवशी झाला पेडगावला, दुसऱ्या दिवशी आदतला तुम्ही पळला का? हो पळलो की आदत. हा बैल घेऊन? नाही, हा नाही घेऊन पळलो. मग आपला हा पळला. आम्ही काय केलं, आम्ही गेलतो एक तर आमचं पुसेगावच्या मैदानात आम्ही मार खाल्ला कटालाच. कोरेगावला गेलतो, सगळी बोरांचं हिंद केसरी मैदान, पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव. तर आम्ही काय म्हणलं की गाडी राहायचंच. आम्ही पुसेगावला गेलतो, ते आपलं हे मोठं मैदान पळायला गेलो, तिथं आम्ही गटाला मार खाल्ला. कोरेगावला गेलतो तेव्हा आम्ही त्याच्या आधी 5-6 गोलाला चालू, म्हणजे रुटीनलाच 5 ते 6 गोलाला आमचे झालते. 1-2 आणेवाडीत पडलो, कडनं 3 नंबर केला होता, सेमी कडनं, आणि फायनलला 3 नंबर कडनं पळून केला होता आम्ही. तर सगळ्यांची अपेक्षा आमच्या मुलांची की आपण कोरेगावात आपली गाडी राहिली पाहिजे. आम्ही नियोजन चांगलं केलं, पण तिथं आम्ही गटालाच मार खाल्ला. मग पेडगावचं आत्ता नियोजन होतं. मग आमची एकच अपेक्षा होती की आपण जायचं, गट तरी निघावा एवढ्या मोठ्या मैदानात. एक तर 1000 गाड्या, कुठलीही गाडी कशी पळती, कुठं स्पीड लागतं, अचानक चांगल्या पळणाऱ्या गाड्या मार खातात, आणि ज्या अंधारातले काय कळले ते चांगल्या गाड्यांना टाकून जातात. मग मी ह्या बैल 21 तारखेला ओपनचं मैदान होतं, 22ला आदतचं होतं, तर हा आदत आहे. आणि आम्ही गेलो, म्हटलं गट निघाल, सीमेला मार खाऊ, केलं की दुसऱ्या दिवशी ही आपली घरची गाडी आणायची. ह्याला आत्ता आम्ही घेतलेलं 1 वर्ष होत आलं ह्याला घेतलेलं. मग ह्याला 2च मैदान आम्ही फक्त पळलो. ह्याला आपण कसं आहे, आदत आहे, त्यामुळे आपण बी ह्याला लय ताण देत नाही. कसं आहे, तो आधी त्याचं वय खाण्यापिण्याचं, हळूहळू शिकवायचा त्याला. मग आमचं आता परवा आम्ही पेडगावला 2रंच मैदान होतं, आमची पावती निघाली पहिल्या गटात 3 नंबर तासावर. तर आम्ही काय म्हटलं, आधी जाताना आम्ही गेलो मुक्कामी राहायच्या हिशोबाने, ह्याला घेऊन गेलो, तिथं थांबलो, तर आमचा अनाशा आम्ही 1 नंबरातच राहिलो. म्हणून म्हणलं आता ती पत्री निघाल्यामुळे परत म्हणलं राहू दे. आमचे एक मित्र आहेत अविशेट मोहोळ पुण्यातील, तर ते होते तिथे आमच्याबरोबर मुक्कामाला. तर ते त्यांना विचारलं उद्या असं पळायचंय, तर तुमचा बैल आम्हाला भेटेल का? तर त्यांनी लगेच सांगितलं ह्याला बसून राहू द्या, हा मोठा बैल आहे. तर म्हणले ह्याला बसून राहू द्यात, त्यांचा बी बैल चांगला आहे पळणारा, हिरा म्हणून. मग तो आणला. पहिल्या गटात आम्ही 2 नंबरला गाडी उतरली एकदम. आम्ही महिन्यातून ह्याला पळवला, पण गटालाच 2 नंबरला गाडी टाकाटाकीत उतरली. चांगल्या मैदान, हा चांगल्या मोठ्या मैदानात आम्ही पहिल्यांदाच गेलो मोठ्या मैदानात ह्याला घेऊन, पण ते 2 नंबरला गाडी उतरली. आता ह्यो वेगळ्या जातीचा, तो वेगळ्या जातीचा आहे. तर आता काय कसा ह्याच्या बरोबर आता ह्याचं मार्गदर्शन ह्या बैलाचं लागणार आहे ह्याला, तर काय तुम्हाला वाटतं ह्याचं भविष्य? हा शो एकदम खिल्लार आला, म्हणजे प्युअर खिल्लार इथला हा, म्हणजे आपल्या शेती कामाच्या ज्या त्या हिशोबाने आम्ही त्याला घरं हे केलं होतं. पण हा बैल म्हणजे देखून पण आला, हाडा पाहायला चांगल्या, पण ह्याच्यापेक्षा ह्याला स्पीड जास्त आहे. फक्त ह्याला आम्ही आहे ना म्हणलं दिवाळीनंतर ह्याला आम्ही चालू करणार, कारण की ह्या बैलाचं जे आहे ना कोणाला मारत नाही काय नाही, एकदम गरीब बैल. बरं, आता हा कुठने घेतलाय काय? हा सांगोलाच्या बाजारातून आला होता बेलमाचीमध्ये. बरं, ते बोपेगावचा एक बाबू जाधव आहे, त्यांना त्या व्यापाराचा फोन आला होता की माझ्याकडे खोंडा आलाय बघायला या. त्यांच्या पाहुण्याला खोंड घ्यायचा होता. आम्ही गेलो 2 जण, बाबून मी. तिथे गेलो तर हा खोंड व्हिडिओ होते ते करून त्यांनी त्यांच्या पाहुण्याला पाठवली की हा खोंड घ्यायचा आहे, पुण्यातली होती. तर ते नाही होय त्यांचं झालं. मग मी त्याला बोललो किंवा त्यांना पसंत नसेल तर हा खोंड म्हणलं मला ठेवतो. अशा पद्धतीने आता आपल्याकडे खोंड, आपल्याकडे खोंड. बरं, आता हे पराजय विजय हा होत राहणार. आता गाव म्हणून तुमच्या बरोबर गावाला अभिमान आहेच, तुमचा बैल पळतो. तर आता गावातल्यांची प्रतिक्रिया काय येते तुमच्याबद्दल, की बाबा भावना काय? नाही, सगळ्या मुलांच्या खोंड पळा गेला की सगळ्यांचे फोन येणार, कुठल्या गटात आहे, कुठल्या सेमीत लागला, सगळ्यांचे विषय. मग आम्ही ग्रुप काढलाय की ठराविक 2 जण आहेत, गिरीश, आबी, ह्यांना सांगतो की आपली गाडी कुठल्या गटात लागते, कुठल्या सीमेला, की ग्रुपवर टाकायचा, मग ती पोरं बघत राहतील. काय होतं, आपण तिथं जाणार, आपला पैरेकरी, छकडं बघ, ड्रायव्हर बघ, त्यांचे फोन येणार, कुठल्या ते काय आहे, कुठं बैल झुपायचा, पाणी कर, हे आपल्याकडं तिथं असतंय. मग सर आम्ही ग्रुप काढला गावातला की सांगायचं बा ह्या गटात पळणार आहे, ह्या सेमीत पळणार आहे. मला मुलांचा बी सपोर्ट भरपूर आहे गावात. आज शेवटी पांडेगावाचा अभिमान आहे आज, ती गाडी पळती एक चांगली. कधी बी भविष्यात किंवा अजून त्याचं पळणार आहे भरपूर. आमच्या बी तुम्हाला शुभेच्छा आहेत, अशीच मैदानं गाजवावीत बैलानं. आणि अतुल ड्रायव्हर एक अनवडीचा, म्हणजे हा जुना ड्रायव्हर,
त्याचं एक सहकार्य चांगला, हा बैल घाला, हा घालू नका, त्याचा एक थोडाफार म्हणजे सल्ला चांगला देतो तो. अक्षय धुमाळ म्हणजे अनवडी शौर्य प्रतिष्ठान अनवडी, ह्या पोरांचं एक सहकार्य जरी असेल ती सांगणार ह्या गटात गाडी आणा, इथं असं करा. आपण नवीनच आहे, आपल्याला काय अनुभव नाही, पण मी बाकीच्या समजा या अनवडीतले अतुल असेल, अक्षय, हे सांगतात हे असं नाही असं करा, ते तसं नाही, हा बैल घाला तिथं हा बैल चालेल. कारण की रान एकसारखी नसतात, कुठलं रान ओराटीचं असते, कुठलं सपय असते, कुठलं आपर, कुठलं मातीचं, त्याशिवाय बैल मग ते सांगतात की हा बैल इथं चालेल, तो बैल तिथं चालेल. त्याशिवाय आम्ही सगळ्या म्हणजे जरी आपलं असेल पांड्यातले मला ते अनवडीचे हे 2-3 बाहेरचे वेळ येतं ते सांगतात की तुम्ही इथं पळा, हा बैल घाला, अशी चर्चा होते. आणि जरी माझा पायरा करायचा असेल तरी मी सगळ्यांनी विचारतो बाबा हा पायरा करू का, मग ते म्हणणार नाही असं हे चालतंय, मी सगळं सांगतात. आता नंद्याचा आणि ह्याचा पायरा झाला ना की पहिला फोन आलता सरांचा, विला सरांचा, की पेडगावचं काय नियोजन. तर मी म्हणलं की नंद्या आणि सोन्या पळणार आहे. तर ते म्हणले ठीक आहे, म्हणले त्या गाडीचा काय विषय नाही, म्हणले तुमची गाडी तिथं पळणार तर पळणारच म्हणले. मग त्यांचा फोन आला की त्यांच्यासाठी पळायचं, पण मी म्हणलं असं नंद्यावर पळणार आहे आम्ही. तर ते म्हणले ह्या गाडीचं काय विषय, गाडीच म्हणली तुमची पळणार म्हणले. हा, आणि परत दोघा तिघांनी विचारलं मला चांगल्या बैलवाल्याने बाबा तुझं नियोजन काय. तर मी म्हणलं असा बैल घातलाय. मग जी 4-5-6 जण होती ती सगळी बोललीत की म्हणले तुम्ही पायरा 1 नंबर केलाय म्हणून. बरं, चालतंय. तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा, अशीच मैदानं गाजवत राहावी. आता आपल्याबरोबर ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरांच्याकडून जराशी आपण गाडी क्षेत्रातली माहिती घेऊ. तर आता बैल तुम्ही बरीच पळवत असताल, बैल सर्व्हिस पळतात, त्यातनं बी तुम्हाला कळतं की बैल हा किती पळवू शकतो, त्याबद्दल थोडंसं. आणि ड्रायव्हर कसं झाला तुम्ही स्टार्ट, ही ड्रायव्हर बसायचं, गाडीचा ड्रायव्हर होणं सोपं आहे, पण हे 8 पायाचा ड्रायव्हर होणं खूप अवघड आहे. तर त्याबद्दल सांगा थोडंसं आम्हाला. ड्रायव्हर होणं सोपं आहे, पण गाडीवर बसल्यानंतर कळतं जेव्हा गाडीला स्पीड लागतं बाबा काय करायचं आहे काय नाही, बैल कुठला कुठं पळतोय, बाबा हा बैल जास्त पळतोय मग तोच बैल काढून घ्यायचा का, तो शेजारचा बैल काढला पाहिजे, हे ड्रायव्हरला पण समजलं पाहिजे. आता ह्या क्षेत्रात काय झाले, क्षेत्रच झाले हे पैशाचं. आज कोण पण उठतंय सुटतंय मी ड्रायव्हर आहे, मी ड्रायव्हर आहे. पण ड्रायव्हरांचं काय झाले, ड्रायव्हर होणं सोपं आहे परंतु गाडी हाणणं लय अवघड आहे आत्ता सध्याच्या ह्याच्यात. आता मी त्याची पहिल्यांदा लहानपणापासून बरेच ठिकाणी सोन्याच्या गाड्या आणल्या, जवळजवळ पहिल्यापासून 8 ते 10 गट मी स्वतः काढलेत. चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या बैलात त्याचं गट काढलेत, मी स्वतः काढलेत. बैलाचं असं आहे, बैल मारच खाऊन घेतला नाही. आणि त्यानं आदतमध्ये असं आहे, त्याचा आदतमधला इतिहास असा आहे की त्याला आदतमध्ये ओपनचा मोठा बैल घालून पण त्यानं कधीच पळून दिलं नाही निकालाला. तो निकालाला घुसायचा का तो घुसायचाच निकालाला. पण तो बैल पण असा आहे आणि त्याच्यामुळे एवढा अनुभव आला की बाबा बैलगाडी क्षेत्रात गाडी हाणताना की तो बैलच पळतो. त्याच्या अगोदर पण मी गाड्या भरपूर आणल्या, कुणाच म्हणजे आपण असं काय म्हटलं नाही की ह्याचीच गाडी आणायची त्याचीच गाडी आणायची, मी सगळ्यांच्या गाड्या आणल्या. पण त्याची गाडी आणल्यानंतर आहे ना जो फरक पडायचा ना तेव्हा तो बैल कधीच मला असं म्हणजे त्यानं मार कधीच खाऊन घेतला नाही माझ्याकडून. मला कळतंय असं गाडीत म्हणजे बैल पळायला तर त्याचा नादच नाही करायचा. बरं, आता आतापर्यंत गाडी हाणली, पण असं कधी झालंय का की बाबा ही गाडी लय जोरात हाणली, यावेळेस लय स्पीड लागलं त्या गाडीला, एखादी गाडी अशी हाणलेली सोन्याची आणि आपले अनवडीचा प्रशांत भैया मेडिकलवाला त्यांचा थैमान आणि सोन्याची गाडी कडनं लागलेली. तिथं गाडीला खूप स्पीड लागलेलं, गट कडनं काढलेला मी स्वतः. म्हणजे गट काढला, सीमेला पण आम्ही कडनच लागलो पण माझ्या पायाला लागलेलं, पुढं गाडी थांबली नव्हती. नंतर आम्ही दुसरा ड्रायव्हर बसवलेला गाडीवर, माझ्या पायाला लागलं म्हणून. तेवढी गाडी मला म्हणजे लय स्पीड लागलेलं गाडीला ते. बरं, आता ही ड्रायव्हर कसं झाला का, नाद म्हणून का कसं? नाही, पण लहानपणापासूनच बैल हाणायची लहानपणापासून. मी वयाच्या 11-12 वर्षापासून गाडी आणतो. म्हणजे खूप जुना अभ्यास आहे तुम्हाला? जुना अभ्यास आहे. तुमच्या काळात गाडी बैल पळवलेली अशी नामांकित 1-2 सांगा आम्हाला. आमच्या काळात गाडी आणलेली आमच्या गावातलाच एक जोड पळत होता, म्हणजे एक बैल आणि एक त्या पोराकडे दुसरा बैल होता, प्रभाकर जाधवचा बाळक्या म्हणून बैल होता.
त्या बैलाची जुन्या म्हणजे मी 9वी-10वीत असताना त्या बैलाची गाडी आणली. बरं तुमचं नाव सांगा आम्हाला. मी हरून इनामदार. जेवणाचं नियोजन कसं असतं म्हणजे बाबा आता बाहेर एवढ्या लांब जायचं ते नियोजन कसं असतं? आम्ही समजा आता पुण्याला जायचं म्हणलं तरी आम्ही इथं संध्याकाळ सकाळी 5:30 वाजता इथून निघतो. सगळ्यात आम्ही आमच्या बायकोचं अभिनय का ती सकाळी 3ला उठून 3-3:30ला उठून चपात्या करणार. आम्ही 5 जण असू नाही तर किती 30-35 चपात्या आम्ही चपात्या माघारी आण 30-35 चपाती सुकी भाजी ती दिल्यामुळं आम्ही आमची ही 5-6 जण आहेत ना ही कधी म्हणणार नाही की आम्हाला वडापाव आता हे घ्या ते अजिबात नाही. जे आहे ना तेच खायचं फक्त आम्ही चहा पिणार. म्हणजे जरी आता का मी नवीन आहे हे 2-2.5 वर्ष झालं मी अशा क्षेत्रात उतरलो पण सगळ्यात ही माझी जी 4-5 जण आहेत ना ही चांगली भेटली. नाही तर कसं असतं आता मैदान चला ह्या हॉटेलला जेवाय म्हणजे खर्च लय मोठा येताना म्हणजे आता ती जेवणाचं काय तुम्हाला सांगा नको म्हणजे सगळे काय सारखे नसतात. मग घरनं चपाती 30-35 सकाळी बांधून न्यायच्या. सकाळी गेल्या दुपारी की फक्त चहा पिणार आणि ह्यांना जर म्हटलं आणखीन काय खायचं कोणी नाही म्हणजे कसं आहे त्यांना माहिती आहे वडापाव सुद्धा खात नाही. आणि आता आम्ही आता पेडगावला गेलेलो ना म्हणजे तुम्ही म्हणाल काहीतरी घरनं 20-25 भाकरी होत्या 30-40 चपात्या होत्या पण गट काढल्यानंतर एकही मुलगा नाही ना म्हणजे जेवढी आम्ही 5-7 जण होतो एकाही मुलांना चपातीला किंवा भाकरीला पण हात लावला नव्हता. आम्ही संध्याकाळनं 9-10 वाजता जेवलो. दिवसभर कुणीच काय पेडगावच्या मैदानाला 25 भाकरी आणि 35-40 चपाती आणि चटणी हे आम्ही मुक्कामाला जायचो मग आणि आम्ही टोप बी नेलता की भाजी करायची तिथे गेल्यावर. म्हणजे असं ह्या पोरांचं नाही की बाबा आम्हाला राहायची सोय हॉटेलला जेवण हे असलं कोणाचीच म्हणत नाही. उलट ह्यांनी सांगितलं फक्त टोप घ्या आपण तिथं भात घेऊन भात नुसता करूया. पण आमच्या घरच्यांनी 35 म्हणजे 25 भाकरी आणि 35 ते 40 चपाती निघाली. सकाळी आम्ही इथून किती 4 वाजता गेलो होतो. बरं आता बैल आपण मुक्कामी गाडीतनं नेतो बरीच बैल अशी आहेत की असे मैदानावर नेल्यावर पळत नाहीत कारण का की असं जवळपास कुठं नेलं वैरणी ही टाकाय तर फेरा टाकाय बैल लय पाहतात आणि मैदानावर काय विषय होतो पब्लिक असतंच आणि गाडीतलं जी व्हायब्रेशन असतो बैलाला उभं राहावं लागतं त्याचा काय इफेक्ट जाणवतो का? ताटकाळतो ना 2-3-4 तास. आता तुम्ही सकाळी 4ला निघाला तरी साधारण 2-3 तास लागतात. हा पहिल्यांदाच आम्ही खोंड मैदानावर नेलं पेडगावला इतक्या लांबच्या मैदान तर शन 21 तारखेला आम्ही सकाळी 4 वाजता इथून गेलो ह्याला तिथं बांधला ह्याला खायला टाकते थोडंफार खाल्लं. 21 तारखेला अजिबात पाणी पिला नाही. नवीन मैदानात हा पेला पाणी हा 2 वेळा पाणी 21 तारखेला पेला. संध्याकाळी सुद्धा आम्ही मुक्काम केला ना तर तिथं संध्याकाळी नंबर सगळं आमचं झाल्यावर ह्याला पाणी हा पेला. हा 21 तारखेला पाणी पेला नाही. 22ला सकाळी आम्ही आजचा पहिला गट पडलो तिथं तासभर आम्ही थांबतो ही दोन्ही बसली सकाळची बाहेर ऊन पडलं होतं तरी हा पाणी पेला नाही. जेव्हा हा घरी दुसऱ्या दिवशी आम्ही आलो घरी आल्यावरच हे पाणी पेला. म्हणजे काही आता सवय आता जनावरांना काय सवय की पाणी केलं तर तिथं पेत नाही तेव्हा शक्यतो दिवशीच मैदानात जाणं हे चांगलं. मुक्कामी म्हणलं की हे वैरण खाणार नाहीत पाणी पिणार नाही मग इतक्या लांब जाणार गाडी खर्च ताटकाळणार बैल. बरं आता ही झालं बैलगाडी क्षेत्रात किंवा आता बगाडातलं बी आता गावाला तुमच्या बगाड आहे जसं नियम आहेत तसं बैलगाडी क्षेत्रात बी काय तत्व आहेत काय ती तत्वात बसत नाही की बाबा चप्पल घालायची नाही किंवा वशात ठेवून बैलाला हात लावायचा नाही. त्यातली 1-2-3 तत्व तुम्ही पाहता ती आम्हाला सांगा. नाही आम्ही तत्व पाहतो मी थोडस चप्पल घालत नाही डोक्याला रुमाल किंवा काय टोपी हड्या बांधतोच आणि थोडस गोमूत्र आम्ही आपलं महत्वाचं काय ज्यांच्या घरी शर्यतीचा बैल आहे ना त्यानं घरी गाय पाळावी एक गाय पाळायची. आपल्याकडे बी गाय आपल्याकडे गाय आम्ही ती लहानपणापासून गाय आणतात म्हणजे बारीक होतं मी गाडी उचलून आणली होती तिला कवड्यात एवढी गाय तिला आता म्हणजे मोठी गाय आहे ती पण घरात गाय असल्याशिवाय बी प्रगती नाही बैलांच्या. आपण नुसतं आता तुम्ही ह्याला 4 म्हणजे 8 आणि 10 हजाराचा रतीब द्याल त्याचा काय उपयोग आहे. तुम्ही गायला ह्यातलं मुठभरच द्या तिचा आशीर्वाद मोठा ह्यांच्यामुळे तिला धुणं म्हणजे सेवा होती ना गायीची. आपल्यात कसं गायीला मानलं जातं ज्यादा म्हणून जे बैल पाळतो म्हणजे शर्यतीवाला आता काय ठराविक म्हणजे 80% खोंड आहेत पण त्यांच्या दावणीला गाय नाही. आम्ही पहिलं मैदानात जायचं म्हटलं ना पहिलं गायीच्या पाया पाडायचं तिचं गोमूत्र बाटलीत भरून तिथं जिथं बांधणार शिपडणं म्हणजे काय सगळं आलं की पहिलं प्रत्येकाच्या हातावर थोडं मगच ह्याला हात लावायचा.
म्हणजे हे म्हणजे तत्व नुसते- जपली हा जातात. हा हे पाहिजेच. कारण काय नुसता तुम्ही 2 आणि 3 आणि 4 खोंड वाळून काय उपयोगाचा. तुमच्या दारात एकतरी गाय पाहिजे. हा हा कारण की ते पवित्रच राहतं ना. आणि बावधन खिलार प्रेमी यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.